पाठीमागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की कांताबाई सातारकर कोण होत्या, त्यांचं बालपण आणि या तमाशामध्ये कशा आल्या, तुकाराम खेडकर यांच्याबरोबर त्यांची भेट कशी झाली, त्यांचं लग्न, त्यांचा संसार कसा सुरू झाला. आता या भागामध्ये आपण बघणार आहोत की कांताबाईंच्या संसाराला कशी दृष्ट लागलेली होती. पतीच्या दुसऱ्या लग्नामध्ये त्यांना कलवरी बनावं लागलेलं होतं, त्यांना सवत आलेली होती आणि अचानकपणे तुकाराम खेडकर जे आहेत त्यांचं दुर्दैवी निधन झालेलं होतं. तर ही दुर्दैवी घटना आता आपल्याला बघायची आहे. तर सुरुवात करूया कांताबाई आणि तुकाराम यांच्या लग्नापासून. तर लग्न झालं, त्यानंतर संसार सुरू झाला होता. आता या जोडीनं तमाशा जगतामध्ये एक सुवर्णकाळ आणलेला होता. म्हणजे वगनाट्यचे प्रयोग जे आहेत ते त्यांचे प्रचंड लोकप्रिय होत होते. म्हणजे रायगडची राणी, पाच तोफांची सलामी, महारथी कर्ण, हरिश्चंद्र तारामते यांसारखे वगनाट्य, त्याचबरोबर ती कलंकिता मी धन्य झाले, गवळ्याची रंभा, डोम्यानाक अशा पद्धतीनं वगनाट्य होती आणि त्याला भरभरून लोकांनी प्रतिसाद दिलेला होता. आता खेडेकरांचा तमाशा म्हणजे केवळ टाईमपास नव्हता, तर त्याच्यामध्ये ऐतिहासिक अनुभव होता, सामाजिक भान होते, वास्तवाचं ज्ञान होतं. आणि तुकाराम खेडकर हे अत्यंत वाईट परिस्थितीतनं, गरीब परिस्थितीतनं पुढे आले होते. त्यामुळे ते गोरगरिबांना, अनाथ अपंग लोक आहेत त्यांना त्यांच्याबद्दलचा कळवळा होता आणि त्यांना ते मदत करत होते. अर्थात ही जी मदत आहे ती मदत ही त्यांच्या रक्तामध्ये होती, कारण त्यांचे वडीलसुद्धा असेच होते आणि तोच वारसा तुकाराम खेडकर पुढं चालवत होते. आता त्या काळामध्ये राष्ट्रसेवा दल, साने गुरुजी, बॅरिस्टर नाथ पै यांच्यासारखे विचारवंत जे होते किंवा यांच्यासारख्या विचारधारा ज्या होत्या त्याचा प्रभाव तुकाराम यांच्यावरती होता आणि त्यांच्या कार्यामध्ये यांनी सक्रिय सहभाग घेतलेला होता. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही त्यांची भावना होती आणि त्यामुळे अनेक सामाजिक कार्यामध्ये तुकाराम यांनी स्वतः भाग घेतला, मदत केली होती, सहकार्य केलं होतं. आता तो जो काळ होता तो होता संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा. अण्णाभाऊ साठेंपासून ते आचार्य अत्रे यांच्यापर्यंत सगळेच आपापल्या परीनं या लढाईमध्ये उतरलेले होते आणि आता तुकाराम खेडकर हे तमासगीर होते. आता ते काय मदत करणार, पण त्यांनीसुद्धा मोलाची मदत केलेली होती. म्हणजे गावामध्ये तमाशाची जाहिरात व्हायची, त्यानंतर रात्री लोक तमाशाला गर्दी करायचे. आता यावेळेस तमाशा तर व्हायचा, पण एखादा वक्ता त्या तमाशामध्ये यायचा आणि तो भाषण द्यायचा आणि लोकांचं प्रबोधन करायचा. त्याचबरोबर तुकाराम खेडकर स्वतः लोकांना जागृत करत होते, म्हणजे हसवता हसवता त्यांना प्रबोधित करत होते. तर अशा पद्धतीनं आपल्या परीनं ते सामाजिक कार्य करत होते. आता आपल्याला आश्चर्य वाटेल, पण साहेबराव नांदवलकर, त्यानंतर चंद्रकांत ढवळपुरीकर, दत्ता माडिक पुणेकर, गुलाबराव बोरगावकर, दगडू डोणगावकर, लक्ष्मण मराठवाडीकर, त्यानंतर शंकरराव गोकाटे, पांडुरंग मुळे, ही सगळी मंडळी ही एकमेकांचे अत्यंत चांगले जिवलग मित्र होते. त्यांनी एकमेकांना आधार दिला होता, एकमेकांना साथ दिली होती. आणि आता हे जे कलाकार आहेत त्या कलाकारांच्याबद्दल आपण भविष्यामध्ये प्रत्येकावरती व्हिडिओ बनवणार आहोत आणि तुमच्याकडे जर काही अधिक माहिती असेल तर ती सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आता खेडेकरांच्या जीवनामध्ये एक टर्न आलेला होता, एक युटर्न आलेला होता. तो एक प्रसंग आहे, तो प्रसंग सांगितला जातो तो होता की त्यांचा एक लोकप्रिय वग होता, बेरडाची औलाद. आता हा वग जो आहे तो सुरू असताना त्या काळातील महान दिग्दर्शक आदरणीय भालजी पेंढारकर हे त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी तो वग पाहिला आणि त्या वगावरती चित्रपट बनवायचं असं त्यांना वाटलं की अरे हा अत्यंत चांगला वग आहे आणि त्याच्यावर आपण चित्रपट बनवूया. आणि त्यामुळे मग ते तुकाराम खेडकर यांना भेटले आणि अर्थातच एवढा मोठा माणूस आपल्याला सांगतो की तुमच्या वगावरती आम्ही चित्रपट बनवतो, तर ही अत्यंत अभिमानाची, स्वाभिमानाची गोष्ट आहे. पण त्यावेळेस भालजी पेंढारकर यांनी एक अट घातलेली होती आणि ती म्हणजे या चित्रपटामध्ये कांताबाई या भूमिका करतील. आता कांताबाई भूमिका करतील हे ऐकल्यानंतर मात्र खेडकरांनी विचार करायला सुरुवात केली की उद्या जर कांताबाई चित्रपटामध्ये गेल्या आणि चित्रपटामध्ये त्यांना यश मिळायला लागलं तर तमाशाकडे त्यांचं दुर्लक्ष होऊ शकतं. आणि जर तमाशाकडे दुर्लक्ष झालं तर आपल्याबरोबर ती शेकडो लोक आहेत की ज्यांचं पोट या तमाशावरती आहे, तर ते उपाशी मरू शकतात. आणि मग करायचं काय, तर तमाशावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून त्या ठिकाणी खेडकरांनी या गोष्टीला नकार दिला होता आणि नंतर हा विषय मागं पडला होता. पण जर कांताबाईंनी सिनेमात काम केलं असतं तर कदाचित ते तमाशाचा इतिहास बदलू शकले असत्या. पण नियतीला काय वेगळंच मंजूर होतं. आता असाच प्रसंग हा आदरणीय मंगलाताई बनसोडे यांच्या बाबतीमध्ये पण घडलेला होता. म्हणजे त्यांना सुद्धा ही संधी मिळाली होती किंवा मिळता राहिली होती, थोडक्यामध्ये संधी हुकलेली होती. आता या विषयावरती पण मी नंतर ज्यावेळेस मंगलाताईंवरती व्हिडिओ बनवेल त्यावेळेस त्या विषयावरती आपण सविस्तर बोलूया. तर या ठिकाणी आता कांताबाई यांना चित्रपटात काम करणं जमलं नाही किंवा त्यांना ते काम करू दिलं नाही.
आणि त्यानंतर म्हणजे हे जेव्हा कांताबाईंना कळलं त्यावेळेस थोडासा वादंग वगैरे झालेला होता, पण नंतर आता शेवटी तमाशा आहे तो तमाशा पुढे न्यायचा होता आणि त्यावेळेस मग तो समेट झाला होता. नवऱ्यानं बायकोची समजूत काढलेली होती. आता हे सगळं चाललेलं होतं, तमाशाही चांगल्या पद्धतीनं चाललेला होता. पण याच काळामध्ये आता तुकाराम खेडकर यांनी दुसरं लग्न करावं असं अनेकांचा आग्रह होता. म्हणजे एक पत्नी ही तमाशामध्ये आहे, ती तमाशा सांभाळते आहे, तर दुसरी जी आहे ती गावाकडे राहील. त्यासाठी अनेकांनी दबाव आणायला सुरुवात केली होती आणि यावेळेस एक मुलगी जी आहे ती सुद्धा शोधली होती. आता कांता असताना दुसरं लग्न करायला तुकाराम खेडकर जे होते ते तयार नव्हते, कारण त्यांचं त्यांच्या पत्नीवरती प्रचंड प्रेम होतं. आता हे ज्यावेळेस कांताबाई यांच्या लक्षात आलं की आपल्या पतीला बाकीचे सगळे दबाव आणतायत की दुसरं लग्न कर, अजून दुसरं लग्न कर, आणि ते मात्र लग्न करायला तयार नाही, त्यावेळेस कांताबाई स्वतः पुढं झाल्या आणि त्यांनी पतीला परवानगी दिली आणि त्यानंतर कोकणामध्ये यांचं दुसरं लग्न लागलेलं होतं. आता हे दुसरं लग्न जे झालं त्या लग्नामध्ये कांताबाई कलवरीप्रमाणे नटल्या होत्या. म्हणजे सगळीकडे ते जे काही काम असतं ते सगळं हसून चेहऱ्यावरती हास्य आणून त्या काम करत होत्या. पण हसरा चेहरा पाहून कोणी फसू नये, काळजातल्या वेदना कोणाला दिसू नये. माणूस हसरा चेहरा तेवढ्यासाठी अनेक वेळा ठेवला जातो की आपल्या वेदना ज्या आहेत त्या कोणाला दिसू नयेत. आणि अर्थातच कांताबाईंची अवस्था अशीच झाली होती. तर एक वेळ काय असतं की संपत्तीमध्ये जर कोणी वाटेकरी आला तरी काही वाटत नाही, पण प्रेमामध्ये जर वाटेकरी आला तर त्या वेदना शब्दामध्ये मांडता येत नाहीत. आणि या लग्नापासून कांताबाई यांना अशाच वेदना होत होत्या, त्या खचलेल्या होत्या, पण चेहऱ्यावरती खोटं हास्य जे आहे ते आणत होत्या आणि त्या जीवन जगत होत्या. दुसऱ्या बाजूला तमाशाची भरभराट चाललेली होती, तमाशावरती पण यांचं पूर्ण लक्ष होतं आणि महाराष्ट्रभर तमाशा गाजत होता. आता तसं पाहिलं तर तुकाराम यांना कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती, कारण त्यांना 2 पत्नी होत्या, 4 मुलं होती, त्याचबरोबर ती जिवलग मित्र होते आणि त्यांचा तमाशा प्रसिद्ध होता, सगळ्यांची साथ होती, मोठमोठे लोक त्यांच्या संपर्कामध्ये होते. सगळं काही आनंदाने, सुखाने, समाधानाने सुरू होतं असं जरी आपल्याला वाटत असलं तरीसुद्धा नियती जी असते ना ती कधी कोणालाही पूर्ण सुखी पाहू शकत नाही. पूर्ण सुख ती कोणालाच कधी देत नाही आणि कितीही आनंद असला तरी त्या आनंदाला दुःखाची झालर ती लावते म्हणजे लावते. इथं सुद्धा तसंच झालेलं होतं. तुकाराम खेडकर जे आहेत ते सगळ्या बाजूने आनंदामध्ये होते, पण त्यांचा एकुलता एक मुलगा रघुवीर हा त्यावेळेस 4-5 वर्षाचा झाला होता. आता मुलं साधारणपणे वर्षभरामध्ये बोलायला लागतात, पण हा मुलगा मात्र बोलत नव्हता आणि याचं टेन्शन त्या बापाला होतं. माझं एकुलतं एक लेकरू आहे आणि त्यानं मला बाबा म्हणावं, त्यानं माझ्याकडे हट्ट करावा, त्यानं माझ्यासाठी शब्द बोलावेत अशी त्या बापाची अपेक्षा होती. पण दुर्दैव बघा, मुलगा काहीही बोलत नव्हता, त्याला शब्द फुटत नव्हते. मग त्या मुलाच्या तोंडातनं बाबा हे शब्द बाहेर पडले का? तुकाराम खेडकरांची ही शेवटची इच्छा पूर्ण झाली का? तर ही कहाणीसुद्धा अत्यंत हृदयद्रावक होती. नाशिक जिल्हा आहे, त्या ठिकाणचं येवला या ठिकाणचं भोगटा हे नावाचं छोटंसं गाव आहे. तर या गावामध्ये खेडकरांचा तमाशा होता. तंबू लागलेले होते, स्टेज उभं केलेलं होतं, तमाशा सुरू झालेला होता. 2-4 दिवसाचा तमाशाचा त्या ठिकाणी मुक्काम होता. आता त्यावेळेस नेमकी कॉलऱ्याची साथ चाललेली होती आणि त्या परिसरामध्ये अत्यंत अशुद्ध पाणी होतं. आता हेच पाणी लोकांना प्यायला लागायचं होतं. आता ते साल साधारणपणे 1964च्या आसपासचं होतं आणि आजही लोकांना अशुद्ध पाणी प्यायला लागतं. विचार करा, 60-65 वर्षापूर्वी तर काय अवस्था असेल. आणि तमाशात काम करणाऱ्यांना हेच पाणी प्यायला लागायचं, त्याच्यामुळे ते तमासगीरसुद्धा कॉलऱ्यानं आजारी पडलेले होते. आणि कॉलऱ्यामुळे मग ते अतिसार किंवा जुलाब, त्यानंतर उलट्या, त्यानंतर डिहायड्रेशन आणि अशक्तपणा यायला लागलेला होता. आणि तुकाराम खेडकर यांनासुद्धा हा त्रास सुरू झालेला होता आणि हा इतका त्रास वाढला होता त्यांना की त्यांना उभं राहणंसुद्धा अवघड झालं होतं. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता, पण आराम करणार कसा? पूर्ण तमाशाचा खेळ त्यांना सांभाळायचा होता आणि त्यामुळे मग त्यांना आराम करता येत नव्हता. आणि लोकांची त्याच वेळेस फरमाईश होती, रायगडची राणी हे वगनाट्य लावा. आता लोकांची फरमाईश होती, त्याच्यामुळे त्यांना हे वगनाट्य लावायला लागलं होतं. आणि याच्यामध्ये खेडकरांची दुहेरी भूमिका होती, शिवरायांची आणि त्यानंतर संभाजीराजांची. एका बाजूला कॉलऱ्याचा प्रचंड त्रास सुरू झालेला आहे, जुलाब सुरू झालेले आहेत, ग्लानी यायला लागलेली आहे, डिहायड्रेशन झालेलं आहे, अशक्तपणा यायला लागलेला आहे आणि गलित मात्र शरीर झालेलं असताना दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करायची. विचार करा, ती भूमिका इतकी भारदस्त करायची कारण तिथं छत्रपती वाटले पाहिजेत
आणि ती भूमिका एका बाजूला होणारा त्रास आहे आणि त्या सगळ्या त्रासामध्ये यांनी ते वगनाट्य पूर्ण केलं होतं. आता हे सगळं करत असताना कांताबाईंनी त्यांना सांभाळून घेतलेलं होतं, पण बायकोची तडफड होती की अरे नवऱ्याला किती त्रास होतोय, किती हाल होत आहे. बायको त्यांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करते, पण शेवटी अभिनय तर त्यांनाच करायचा होता आणि तो अभिनय इतका त्रासामध्ये त्यांनी तो केलेला होता. कसा बसा त्यांचा तो प्रयोग संपवला. पण खेडकरांची तब्येत जी आहे ती जास्त खालावलेली होती आणि या ठिकाणावरून मग आता त्यांचा तमाशा मोडल्यानंतर सगळं आवरलं आणि ते पहाटेच पुण्याकडे निघालेले होते. आता पुण्याकडे जात असताना यांची तब्येत जास्त खालावली होती आणि त्यामुळे मग त्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या रस्त्यामध्ये चहापानासाठी थांबल्या. आता यावेळेस तुकाराम खेडकर यांनासुद्धा कांताबाई खाली उतरत होत्या, गाडीमध्ये होते, त्यांना खाली उतरत होत्या आणि त्यांच्या शरीरामध्ये एक तर त्राण राहिलेले नव्हते, झोकांड्या खात होते. तर बायकोला असं वाटत होतं की नवऱ्याने 4-2 घास खाल्ले, थोडासा चहा वगैरे पिला तर त्यांना आराम वाटेल आणि त्यामुळे मग पत्नी नवऱ्याला गाडीतनं खाली उतरताना बाजूला एक टेम्पो उभा होता आणि यावेळेस खेडकरांचा तोल गेला आणि त्यांचं डोकं त्या गाडीच्या डंपरवरती आदळलं आणि डोक्याला खोच पडले आणि रक्तस्राव सुरू झाला. अगोदरच ते आजारी होते आणि त्याच्यामध्ये रक्तस्राव सुरू झाला होता आणि त्यामुळे खेडकर निस्तेज पडले. आता ही सगळी मंडळी घाबरलेली आहेत. दवाखान्याचा शोध चालू झालेला होता आणि मग कुणीतरी सांगितलं की अहो पुढं आता संगमनेर येत आहे, संगमनेरला दवाखाना आहे. मग गाड्या जोरानं सुरू झाल्या. खेडकरांना आत ठेवलं होतं. त्यांना घेऊन ते कॉटेज हॉस्पिटल या ठिकाणी दाखल झाले संगमनेरमध्ये गेले तर त्या हॉस्पिटलमध्ये सलाईन नाही, उपचाराची साधनं नाहीत. आता हे 50-60 वर्षाचं म्हणजे आजही आपण काही दवाखान्यामध्ये जर गेलो तर अशाच पद्धतीची अवस्था आहे. ती तर 50-60 वर्षापूर्वीचा काळ होता आणि त्यामुळे मग आता तिथं काही उपचार त्यांनी केले, पण त्यांना सांगितलं की तुम्ही त्यांना पुण्याला घेऊन जा. आता पुण्यामध्ये देशपांडे नावाचे डॉक्टर होते आणि ते खेडकरांचे परिचयाचे होते आणि त्याच्यामुळे म्हटले त्यांच्याकडे घेऊन जाऊ आणि त्यानंतर धावत पळत जोराजोराने ती गाडी चालवत ते त्या देशपांडे डॉक्टरांपर्यंत पोहोचले. खेडेकर निस्तेज पडले होते. त्यांनी त्यांना तपासलं आणि सांगितलं तुकाराम खेडकर आपल्याला सोडून गेलेत. आता ही बातमी ज्यावेळेस सगळ्यांना समजली त्यावेळेस रडारड सुरू झालेली होती आणि आता त्यांची बॉडी नंतर नारायणगावला आणण्यात आली होती. आता खेडवरून त्यांची दुसरी पत्नी जी आहे तिलासुद्धा आणण्यात आलं. 2 बायका, 4 मुलं, तमाशातली शेकडो लोक आणि जीवाभावाचे त्यांचे जे मित्र होते ते सगळे धाई मोकलून रडत होते. अंत्ययात्रेची तयारी चाललेली होती आणि खेडकरांची चिता सजली होती, त्यावरती त्यांची बॉडी ठेवली होती. पलिता पेटवला गेला होता आणि कुणीतरी तो हातात धरला आणि त्यांच्या मुलाच्या हातात दिला, रघुवीरच्या हातात दिला आणि त्याच्या हातून चिता पेटली गेली. आपला बाप त्या सरणावरती झोपलाय, सरणावरती जळतो आहे हे त्या छोट्या मुलानं पाहिलं आणि त्यानं मोठमोठ्यानं रडायला सुरुवात केली होती आणि रडता रडता त्याच्या तोंडातनं शब्द बाहेर पडले होते, बाबा बाबा. बाबा बाबा म्हणून तो रडायला लागला होता. जिवंतपणी आपल्या मुलानं त्याचे जे बोल आहेत ते बोलावेत, आपल्याला बाबा म्हणावं. बाबा हे शब्द ऐकण्यासाठी त्यांचे कान आसुसलेले होते, पण त्या मुलाला बोलता आलं नव्हतं. पण बाप सरणावरती होता आणि मुलगा बाबा बाबा म्हणत होता. आपला मुलगा आपल्याशी बोलतोय, पण तो बाप त्या ठिकाणी उठू शकत नव्हता, बाप बोलू शकत नव्हता, बाप त्या मुलाला जवळ घेऊ शकत नव्हता आणि हेच काळजातलं दुःख घेऊन तो बाप कायमचं हे जग सोडून गेला होता. एक तमाशा सम्राट कायमचं सोडून गेला. प्लेगनं त्यांची आई गेली, बाप गेला, बहीण गेली, स्वतःची खानावळ होती ती गेली, ज्यांना मदत केली ते सगळे सोडून गेले, रक्ताचे नातेवाईक सोडून गेले. अशा अवस्थेमध्ये तमासगीरांनी तुकाराम खेडकरांना जवळ केलं होतं. या तुकारामांची गाथा त्या तमासगीरांनी वाचवली होती आणि त्यांना आईची माया दिली होती, घासातला घास दिला होता आणि याच प्रेमामुळे तुकाराम इंदुलकर हे तुकाराम खेडकर बनले होते, तमाशा सम्राट बनले होते आणि 18 एप्रिल 1964 या दिवशी आपल्याला सोडून गेले. पण त्यांचा वारसा चालवायला नंतर त्यांचे मित्र आणि त्यांची अर्धांगिनी पुढे सरसावली आणि तमाशाचा गौरवशाली इतिहास रचला गेला होता. पण खेडकरांच्या नंतर कांताबाई यांचा प्रवास जो होता, त्यांच्या पत्नीचा प्रवास जो होता तो सोपा नव्हता. या बाईनं कशा पद्धतीनं संघर्ष केला होता हे बघणार आहोत आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.